वॉर्ड नंबर 61 मध्ये शिट्टी या चिन्हाची जादू चालणाऱ्या अपक्ष उमेदवार उर्मिला रविशंकर गुप्ता यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला मोठ्या संख्येत नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। नागरिकांचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो। या दरम्यान मुंबई मराठीसोबत संवाद साधताना उमेदवार उर्मिला गुप्ता आणि त्यांचे पती रविशंकर गुप्ता यांनी म्हटलंय की ही गर्दी पैसे देऊन नाही तर आम्ही केलेल्या कामातून इथे जमली आहे। आता आम्हाला लोकांची त्यांच्या मतांची गरज आहे आणि ही साथ अशीच पुढे राहू दे असं उर्मिला गुप्ता आणि रविशंकर गुप्ता यांनी म्हटलंय। दरम्यान शिट्टी या चिन्हावर वॉर्ड नंबर 61 मधून अपक्ष उमेदवार म्हणून त्या निवडणूक लढणार आहेत। नागरिकांचा पाठिंबा देखील त्यांच्यासोबत आहे। जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। बघूयात त्यांनी काय म्हटलं। आता रडायचे नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सन्माननीय माझा आमच्या मनात आहे। माझ्या मनात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन मी करतो। भक्त आहे मी, देव आहे आमचे, दैवत आहे आमचे आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की रडायचे नाही लढायचे। आता ही वेळ आली आहे, आम्हाला रडायचं नाही, आम्ही लढतोय, मैदानात आलो आहे, आम्ही पण नाही काढणार आहे, चालू आहे आमची लढाई। ही हा जो निवडणूक आहे ना प्रदेशाची नाही आहे, तुमची सेवक म्हणजे सेवक निवडता तुम्ही, सेवक जनताच्या हा निवडणूक आहे। तो सेवक तुम्ही सेवकसाठी हा चुनाव आहे। म्हणून बोलतोय की कोणी असू द्या, समोर पक्ष कुठलेही पक्ष असू द्या, कुठलेही पक्ष असू द्या, महाविकास आघाडी असू द्या, महायुती असू द्या, लोकांची भावना तुम्ही बघितल्या आता। ही 15 तारखेला दिसेल आणि आम्ही बहुमताने निवडून येणार। आव्हान असं आहे की आम्ही 12 वर्ष 13 वर्ष 15 वर्षापासून आम्ही काम करतोय, निस्वार्थ भावनाने आम्ही काम केलं आहे। आता ही वेळ आली आहे की आम्हाला मदत आहे तुमची। आमच्याकडे म्हणजे ते मोठ्या पक्षाचा चुनाव चिन्ह नाही, समजलं ना तुम्ही, की कोणाकडे धनुष्यबाण आहे, कोणाकडे कमळ आहे, कोणाकडे काय मशाल आहे। आमच्याकडे देवांनी आता आम्हाला शिट्टी दिली आहे, आम्हाला शिट्टी वाजवायची आहे। आता ही वेळ आली, आम्हाला मदत करा, हीच विनंती की आम्हाला मदत करा। आम्ही तुम्हाला म्हणजे काय म्हणतात मराठीत, तुम्ही निराश नाही होणार।